हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू भीष्म परमांतू भगवद्गीतेविषयी पळयत आशिल्लीचे संजयू धृतराष्ट्रालागी अर्जुनाक कृष्णान कसं सांगिल्लें म्हूण सांगतना कृष्ण अर्जुनालागी सांगता पळय तुगेल मन समाधावचला बुद्धी तदा योगमावाप्स्यसि. समाधौ अचला बुद्धी. समाधौ म्हळ्यार समाधीन तूं. समाधी म्हळ्यार हांगा अल्लना अशी तो बैसून ध्याना बैसून समाधी स्थिता वता पळय तशी इलें नेहमे ते समाधी स्थिती वच केदना देवा पळयताची तेन्ना आमी समाधी स्थिती वताची. समाधी स्थितींत आमी देवाक पळोवचें. तशें केन्ना तूं देवा पळयत की तेदना तुगेले बुद्धी चंचल जावची पळय मन चंचल जावचें ते गेल्लेची एक पण देवा पळयलें मागीर खंयच्या विशयांतूय मन आमगेलें चंचल जायना. देवाल वैरी आसता ताका योग म्हणटाच. योगम अवाप्स्यसि ताका योग म्हूण म्हणटाचे म्हळ्यार देवा पावलो तूं म्हूण म्हणटाची. म्हूण म्हणटाना अर्जुनाक मना येता कसो कोते समाधी स्थिती चमकलाक पळयतना तो कशी दिसता कळ्ळें. आतां एकलो समाधी स्थितीक असं म्हळ्यार आमी पळय हल्लना नशिबाईची बाह्य कसले गुतना नशी बसल्यार समाधी स्थिती असं म्हूण लिखूं येता आमी जाल्यार त्या विशयी निमगूत न्ही अर्जुनान कशी म्हळ्यार एक पण समाधी स्थिती पाविलो देवा पाविलो मागीर तो कशी आसता. आतां देवा पावली कुडले अपरोक्ष ज्ञान जाल्ली कुडले मोक्ष मेळ्ळी म्हळ्यार मरण जाल्ली म्हूण न्ही न्हय. ताका मोक्ष म्हळ्यार स्थिती पावलो तो जाल्यार ते देहच पळय ते सोडले नंतर ताणें मोक्षा वचचें. तशें तेच दोळतय तागेल मरलेल्या आयुश्यांतू तो समाधी स्थिती पाविल मनीस म्हूण सांगता जाल्यार तागेले नडवळीक पळय कशी आसता म्हूण. तशें ताणें म्हणचें स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधी तस्य केशव समाधिस्थ. कळ्ळें. कोण समाधिस्थ जावन आस तो तागेले नडवळीक कसं न्ही किम प्रभाशेत किम आसीत कशी तो बैसता कशी उलयता कशी चलता प्रजेत किम तशी आजी आमकांय हे प्रश्न मनांत येता न्हय. आतां आमकां यूट्यूब काण पळयला कितली की गुरू सकट मेळटाची तांतू योग्य गुरू सोदूच कशी त्या गुरूक बद्दल देव मेळ्ळा वय तो आमकां देवा पावची तसल वाट दाखयतलो वय. इतका म्हळ्यार रामायणांतू नरदान वाल्मिकी सांगोस तद्विधी प्रणिपात हें हांतू येता खंयच्यानतू भगवद्गीतेंतूय कृष्णान अर्जुनाक सांगोस तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः म्हणून. म्हळ्यार कोण तत्वदर्शी जाल्यांची म्हळ्यार कोण अपरोक्ष ज्ञान पावल्यांची तांकां आमी तांगेल सेव कोरनू तांकां संतोश कोरनू तांगेल्या देवाल विशयी निमूनूच ज्ञान पावका म्हूण. आतां आमकां तसल जन वय की नाही म्हणून कशें कळचें. हांव तेच म्हणलें आमी मस्त सकट गुरू पळयताचे कितले की जन गुरू आसाचे. गुरू म्हणून स्वयं घोशीत गुरू आसाचे. आमी गुरू आमी तुमकां ज्ञान दिताचे म्हूण सांगिल्लें. कितले की आमी आनी तो पळयताची पुरे देवा पाविल्ले वेता न्ही आमकां देवाले वचची वाट दाखयतलीच की. आजी कोणें एक गुरू मेळटा म्हणजे आमी दुड्ड करची कशी चड दाखोवची तेची कसं न्ही म्हळ्यार तुमगेले कश्ट वचचो काय कश्ट खंयचे कश्ट म्हूण आमकां आनी केलोच करूं जायना. आमकां कश्ट कसले म्हूण म्हळ्यार जिवनांत देवा पावना ना शिरपचे एक कश्ट तेगूच ना आमकां. आमगेले मनाक कसं म्हळ्यार हांगा लग्जुरियस लायफ कोण लीड करता तो संतोशार आसा ताकाय कसं एक दूख आसता
कसं की एक कष्ट असता तागेल म्हणटा ताका कष्ट असता कांय ना तेल जेन्ना बोगचे कश्टा पशी तो सुकार असो म्हण आमकां दिसता जाल्यार तांकांय तांगेल म्हणटा कसं की सकट कश्ट असता तरी कश्टनातली स्थिती खंयची म्हळ्यार परमात्म्याला ज्ञान मेळची थंय कसूच सुख न्हेसू ना भोंवच्या ना खावचें ना जेवचें ना कसलेंय ना नासलें रे देवा पळयली तितली सूख विंगड खंयचें ना तें आनंद विंगड खंयच्यानूय ना तें आमकां कळकना मगे खंयचे निजावून आमकां आतां जेवका जिवनांत तें कळकना मगे जाल्यार तें सांगतलो गुरू आसताच वे तशें रे अर्जुनानय त्यात निंगेल प्रश्न त्याची तांगेले नडवळीक कशी असता तांणी कशी चलताची म्हणून कळवे तशी देव सांगता भगवान उवाच देव सांगता प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थमनुगतान आत्मनियम आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदोच्यते पळय प्रजहाती यदा कामान मनांतो ಆಶಿ ಮಳೆಯಲ್ಲಿ ಕಶಿ ಗೊತ್ತಿಸ್ವೆ ಯಥರಸ್ತ ಏಕ್ ಆಶಿ ಇಷ್ಟು ದೊರಕಿದರೆ ಮತ್ತಿಷ್ಟು ಬೇಕೆಂಬ ಆಸೆ ಮತ್ತಿಷ್ಟು ದೊರಕಿದರೆ ಇನ್ನಷ್ಟದಾಸೆ ಕಷ್ಟ ಬೇಡೆಂಬಾಸೆ ಕಡು ಸುಖವ ಕಾಂಬಾಸೆ ನಷ್ಟ ಜೀವನದಾಸೆ पुरंदर विठ्ठला म्हणून म्हणले रे कितली म्हणल्यार रे आनी जावका कोणाकय कश्ट नाका काही कडू सुखवा काम आसे तेच ना मात म्हणले आमी लग्जरियस लायफ कोण लीड करता तो अचे सुखार आसा म्हणलेचे काय आतां नापायया ना पांया घाल्यार माथ्यार येना माथ्यार घाल्यार पांयार येना म्हणटा पळय तशें आशिल्लें जिवन केन्नाय कश्टाचें म्हण आमी लेखचें जाल्यार रे तसलें रे कोण या जायी म्हणून मनान तो आश येत आसता पळय ते सर्व सोड कोण आत्मनियम आत्मना तुष्ट बाह्य खंयचे विशय अदूकून संतोष पावचे ना जायी म्हळ्यार अपेक्षा ना आतां दोळ्या एक सुख ओ टी व्ही पळया फिल्म पळया त्या पळया ह्या पळया दोळ्या सुख जालें कन्नाक पॉप म्युजीक की अन्य की दुसरें की ಕೆಲವು ಜನ भजन ಕೆಲವು ಜನ प्रवचन तांगेल सुख हे पळय बाह्य दुखून येवचें सुख तसलें प्रवचन आयकुचें ना जिवे भजन आयकुचें ना जिवे म्हणून म्हणलेलें न्ही त्या पळय शाश्वत सुख पावच्याक सहाय करतले जाल्यार विंगड कसलो केस पळय त्या आजी आमी आयकताची 4 दीस आयकले सोडता जे देवाल विशय केन्नाय नित्य नूतनाची तो आयकल्यार तितलो आयकुया म्हण दिसता तसले पुरे विशयान तो आशी आसूं का खंयची आशी देवाल कडेन वता म्हण जाल्यार देव जावका म्हण म्हळेले विशयान तो आशी जाल्यार ती आशी चुकी न्ही कळ्ळें तशी बरलेल खंयची ते बाह्य विशयान तो आसक्ती आसता पळय इंद्रियाक सूख दिवचे विशयान तो बाह्य विशय आसक्ती म्हणटा ताका तांतूं भितर आसक्ती पुरे कोण सोडता आनी आत्मनियम आत्मना तुष्ट आत्मनी एव म्हळ्यार भितरी संतोष पावचे कोणे म्हळ्यार कोण समाधी स्थिती पावला देवा पळयताची भितरीची तांणी मात्र काय तशी ताका स्थित प्रज्ञ म्हणटाची म्हणून तो कशी आसता ताका दुख्खेषु अनद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहात सुख येवो दुख्ख येवो तो एकल्याक आसता ताका आशे म्हळेल ना भंय ना क्रोध ना कसलें ना तशें आसता तो स्थित प्रज्ञ म्हणून म्हळ्यार पळय आशी ना खंयची आश ना आतां आमकां भंय कसलें जेवचें आमकां जिवाचेच न्हय समा पळया प्रति एक भंयांक मूल खंय येता पळया तें आतां जरलो पळयल्यार भंय सैलो पळयल्यार भंय ताका मूल कसो म्हूण सोदया मनान वचून त्या जरल्या निमती कसलो की रोग येता देवड पळयल्यार भंय ताका मूल कसो पळयता देवडान म्हाका चाबल्यार री सुकणी पळयल्यार भंय कसलें त्या सुकणीन दुदांत पडल्यार री ते कळनान श्याम पिल्ल्यार री तसलें रे भंय खंयचे जिवाचे भंय म्हणजे जालें तशी कोणाक देवाल वैरी मन आसता ताका देहा वैरी आश आसना खंय देव जायी म्हळ्याक जीव जायी म्हूण दिसना तशी ताका दुख्ख म्हळेलें भंय म्हळेलें आसना आश आसल्यार मात्र कोप कसो की आश आसा ती आशी आमकां पावच्या जायनी म्हण आमकां कोप येवचें तशें हांव न्हू आशी सोडलेल्याक कोपय आसना भंयय आसना खंयची आशी ना ताका तशी तो दुख्ख जातानाय उद्विग्न जायना सूख जातानाय मस्त उबाना तसल्याक स्थित प्रज्ञ म्हणटाची म्हूण मागीर आनी कसो न्ही म्हळ्यार सर्वत्र अनभिस्नेह ततत् प्राप्य शुभाशुभम ताका खंय अनभिस्नेह खंयचेय विशयांत विशेष स्नेह ना आसक्ती ना सर्वत्र खंयची विशयांतूय ताका अति आसक्ती ना आनी कसो म्हळ्यार ततत् प्राप्य शुभाशुभम कळ्ळें ताका चांग जावो वायट जावो त्या वेळार तो न अभिनंदती न द्वेष्टी ताका दुख्ख जावो सूख जावो कळ्ळें तशीची चांग जावो वायट जावो
तेदना अयो म्हाका चांग गेले भार लाग गेले हांव बारीक चांगू तशें म्हाका देवान चांग दिल्ले हें अभिनंदन ती आमकां आमी पळय अभिनंदन करूंक घेवन कश्ट जेल कुडले देव वायट हांव कसो केलो म्हण देवा कांय करनी म्हाका ताणें कश्ट दिले म्हणून द्वेश करचें पळय हें पळय स्थितप्रज्ञाक आसना भरलेले जन आसता कोणाक आसक्ती आसता तांकां आसता कळ्ळें कोणाक खंयच्यांतूय चड आसक्ती आसना तांकां खंयच्याय विशयांचो द्वेश संतोशो दुख्ख कसलें आसना तशी कशी सुखां आमी जीवनांत म्हूण कृष्ण सांगता पळय यदा संहारते च अयम कुर्मोंगानीम सर्वशः एक कुर्म म्हळ्यार कासव म्हणटात आमी कच्छप टॉर्टायस तें उदकांत आसता ताका कसो की एक भायर दुखून बाह्या दुखून कसलो की एक ताका भंय म्हळ्यार जिवा अपाय आयली म्हूण जेवो भायर आनी एक प्राणी दिसले म्हूण लेको पळोवन वतना तेदन तें कसो करता कुर्म ताजे ते स म्हळ्यार 4 पांयो एक मात्ते एक बाल ते स पार्टे चिप्पा भितर करून घेता आनी गट्टी एक फुटबॉलशी चिप्प अशी जाता त्या वेळार ताका मारयाची दडायची कसं करायची ताजी चिप्प कितली घट्टी म्हळ्यार कासवा कसले पेटू जायना भितर असूचे तशी आमी भायच्या विशयांतू आसक्ती दवरनाशी पुरे आमगेले इंद्रिय पळय 4 पाय एक बाल 5 ज्ञानेंद्रिय मागीर तोंड मन आमगेले ते मन आनी ज्ञानेंद्रिय निग्रह हाडले म्हूण जाल्यार आमकां मागीर बाह्य विशया देखून कसले भंय ना त्या कोणा साध्य जाता ताका स्थितप्रज्ञ म्हूण म्हणटाची म्हूण म्हणटा देव हे पळय संजय सांगता रस मागीर सांगता कश्ट दिसच्या पुरो कसलें म्हळ्यार यततोऽपि कौन्तेय पुरुषश्च विपश्चितः तेदना कळ्ळें यततोऽपि म्हळ्यार इंद्रिय जयाक म्हळ्यार इंद्रिय निग्रह करून घेवच्याक यततोऽपि प्रयत्न करतर आसता जाल्यार इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभं मन कितले प्रयत्न केल्यार इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभं मन इंद्रिय म्हळ्यार कितले स्ट्रॉंग म्हळ्यार खंय आमी कितली मनान ते इंद्रिया निग्रह करूं पळयल्यार इंद्रिय मनाकच ताजे निग्रह करून घेता म्हूण सांगून तशें जावन पळय सांगताची कसलें म्हूण म्हळ्यार पळय आकाश मन म्हळ्यार कशी म्हूण आकाश स्वच्छ जाता कळ्ळें स्वच्छ आकाश पळोवन अशें पळीत ताचें मोड आयलें गड भितर पावस येयले तशी खंय मन भारी एक नमूने शांत जाता खंय आकाश पळय कशी स्वच्छ आसता तशी मन शांत स्वच्छ आसा म्हूण म्हळ्यार खंयच्या वेळा मोड येयले पावस येयले पळय तशी खंयच्या वेळा आश मना भितर रिगता खंयच्या वेळा मन आशेक वश जाता म्हूण सांगू जायना म्हूण सांगू तशें जावन देव सांगता तांणी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः कोण सर्व इंद्रिय निग्रह करून मत्परः युक्त आसीत परमात्मालान तुजें मन दवरनासतकी तागेले इंद्रिय पळय तागेले वशांत आसता ताका स्थितप्रज्ञ म्हणून म्हणटाचें केन्ना मन परमात्मालान तूं आसता पळय तेन्ना इंद्रिय ताणें सांगिल्लें तशें आयकता ज्ञानांतलें कसं जाता ध्यायते विशयान पुंसा कसं की एक विशयांत आसक्ती जाली जाल्यार ते विशयान तूं मन गेलें तेंचे विशय आलोचन केलो तेदना संगह तेषु उपजायते त्या वेळार तेंचे विशयांत आसी जल्ली 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 कळ्ळें त्या वेळाक आशी जातना आतां पळय खंयचे केक खावचे विशय पळयले म्हणलें क्या मन ताजे वेरी गेलें थंय दवरून आशिल्लें तें खावका म्हणलें कितले की काळ दुखून कडेन आश जल्ली 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 संगह तेषु उपजायते ताजे वेरी मन गेलें संगात संजयते कामः कसलें जेवो तें हांव खावूंक आशिल्लें म्हूण दिसलें घरकडच्यान सांगलें म्हाका तें खावका आशिल्लें आजी नाका आनीक पंत घेवया म्हणून बाब संजय सांगलें म्हणलें क्या कामात तें काम ती आश आशिल्ली देखून तांणी दिना म्हणली पळय आजी नाका म्हणलें पळय क्रोध अभिजायते कोप येयले कुडलें चेडवाल हटच उडगास करे क्रोधात त्या कोपा निमतें कसं जालें भवती सम्मोहः कसं करता म्हूण कळना बसलीची नेलार बिसली हात पाय दडयले माती दडान घेतले पळय समजतना ताका माती धडान घे
म्हण म्हळ्यार धडयत वेतो ताका गोत्तस तागेलें मात तें डोंग येता ताका दुखता हातपाय धडान घे म्हण म्हळ्यार धडयत वेतो तेच एक चेरडा कोप येबो ಕೆಲವು ಚೆರಡು ಪಳಕ ಕಿತ್ಲೆ ಹಟ್ ಮಾರ ಮಳೆ हातपाय दडान दडान पुचा माते एकान धडत धड धडायचे चावस बापसुक बहीण जाता कसं जयरे तुका म्हण एक पण घेऊन दिताची मागीर तर अभ्यासार पडता कळवे एक पण दडान घेतल्या सम्म दडान घेऊ डोंग येवो कसले येवो रोडो म्हण सोडका पुरे समजता कळवे तशी त्या हट क्रोधात भवती सम्मोह सम्मोह मनांत एक सम्मोह जलते वैवे मेळना नतलरी सोडुक नज्ज म्हण सम्मोहात स्मृती विभ्रमः बुद्धी नाश जल्ली कळवे स्मृती विभ्रम बुद्धी कसं की जल्ली बुद्धी कसं की जल्ली कुठले नव्हते हातपायन दाडोचे स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यती कसं जाता तो नाश जावन वता इतेक म्हळ्यार ताका संयम म्हणलेले ना पळय चेडूवान माती दडांग येतना पळया डोंग येयले दुखी जल्ली डॉक्टरले वर्का जाल्ले वय बे सम्मोह म्हण म्हणल्यार मध्वाचार्य सांगताची कृत्य विवेक शून्यता म्हळ्यार कसं आपण करता म्हण म्हणलेले विषयोची ताका शून्य जातके मनांतू कृत्य कसं कोरका अकृत्य कसं करून नज म्हणलेले विशयांतू ताका विवेक शून्य जेवचे म्हळ्यार बुद्धी ना जेवची त्या विशयांतू तशी ताका सम्मोह म्हणचे म्हण अधर्मेच्छा मोह लक्षणम म्हळ्यार अधर्मेच्छा वाईट कोरया आणि म्हूण दिसता म्हूण जाल्यार ते वाईट की चंग की म्हणून मना वचना कृत्य अकृत्य तशें जाल्यार ताका सम्मोह म्हणचे म्हूण तशें न्हू कोण विधेयात्मा समाधिस्थ म्हणटाच पळय समाधिस्थ विधेयात्मा म्हण म्हळ्यार कोण तागेले राग द्वेष इत्यादी पुरे सोण रागद्वेष वियुक्त इस्तू सोण वत्त काही आणि विषयान इंद्रियैश्चरन विषय वस्तांतो तागेल इंद्रिय बोंच्या सोणान अशें निग्रह करून आत्मवश्य म्हणचे ताका आत्मवश्य तागेले मन वश करून घेतले हांगा आत्मा म्हळ्यार भितरची जिवात्मा विशय येना हांगा आत्मा म्हळ्यार मन वश करून घेतले ताका विधेयात्मा म्हणटाची तो प्रसाद मदी गच्छती मन प्रसन्न जाता गेले म्हळ्यार देवा प्रसाद म्हणून म्हळ्यार हांगा देवाल अनुग्रह जेवो देवाक तो पावता म्हणून तशी लेख वयत तशी एक पंत प्रसन्न स्थिती आयली देवा पळयले म्हण जाल्यार तागेले सर्व दुःख नाश जाले इतक म्हण म्हळ्यार प्रसन्न मन आशिल्ले कडेन दुःख आसना खंयचे अपेक्षे आसना आतां दुःख खंय जेवचें आश आशिल्ले कडेन दुःख जेवचें न्हय कसले अपेक्षे ना म्हण जाल्यार जालें न्हय थंय तागेली बुद्धी स्थिर जाल्ली म्हणल्याक कोण सतत प्रयत्न करना की युक्त म्हण म्हळ्यार नास्ति बुद्धी अयुक्तस्य न च अयुक्तस्य नास्ति बुद्धी युक्तस्य अयुक्तस्य न च भावनाः म्हळ्यार कोण प्रयत्न करना की तागेली बुद्धी स्थिर जावन आसना तेची कोणाक बुद्धी स्थिर जायना की ताका कसले एक भावना म्हळ्यार हांगा फिलींग म्हणून सांगू जायना कळ्वे युक्त मन तिल्याक ताका देवाल वयरी मन ना नातला रे ताका शांती खंय मन शांती जावक जाल्यार प्रसाद मदी गच्छती जावक जाल्यार देवाल वयरी तागेलें मन का इंद्रिय पुरे ताणें निग्रह करता हेंची ना म्हण जाल्यार ताका शांती ना प्रसन्नता मेळ्ळी देव मेळ्ळी तशें जाल्यार शांती ना तिल्याक अशांतस्य कुत सुखम ताका सूख खंय दुखून ताका सूखय मेळना म्हण ताजे खातीर इंद्रियाणां विचरतां यन्मनोन विधीयते मन इंद्रियामाक्षी भोंवच्या सोडली म्हण जाल्यार जोर वार येतना उदकांत पवंदर आशिल्लो हडगू ಒಟ್ಟು ಎಕಡೆ ತಕಡೆ वचून वायूर नामम इवांबसी कळवे बलिश्ट जावन सुंटर गाळी येतना हडगू अल्लोल कल्लोल जायना उदकाक वचचें तशीची आमगेलें मनय तशी कळवे आमी इंद्रिया मागशी सोडले दोळ्याक तूं हें पळय तुका हें पळयल्यार सूख नमे हें आयकल्यार सूख नमे तें खाल्ल्यार सूख नमे हें हुंकल्यार सूख नमे अशें पुरे आमी मन निग्रह करनाशी मन इंद्रिया मागशी वच्चा सोडचें तशें केल्लें म्हण जाल्यार त्या वेळार आमगेलें मन वारें सुंटर गाळी धांवडायत पळय हडगू तशी जत्ता म्हण तसले कडेन कसले एक आतां उदकांत नितळ राबिल्ले उदकांत प्रतिबिंब दिसता पुरे न्हय तें उदका एक फातर उडोवयाची उदक अल्लोल कल्लोल जालें खंयचें प्रतिबिंब आसतलें रिफ्लेक्शन आसना
तशी आमगेल मन अलोल कलोल जाला तंतु कशी देव रपता मन शांत कोणाला सतई देव रपता तश्चावनो तस्मान् महाबोहो अस्य सर्वशः निग्रहितानि पुरा इंद्रियत्व निग्रह कोणगे इथे कोण इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यः इंद्रिय इंद्रियार्थातून मागशीकडच्या कोणाक साध्य जत्तू पळय तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तो बुद्धी निग्रह आशिलो म्हणून सांगून घेता गेल बुद्धी प्रतिष्ठिता म्हळ्यार चंचल नाही तशी असता यानिशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सानिशा पश्यतो म्हणे म्हळ्यार हांगा आयकतना सामान्य जावन सर्वभूतानां सर्व जिवाक खंयची रात्री की तंतु संयम आशिलो जागृत असता कोण जागरणची स्थिती असता तेदना मुनीक ती रात्री जाता हांगा दिसता आमकां आमी सकाळचे जागृत असता पळय तेन्ना मुनी म्हणल तो न्हिदत दिसता गुगूम येतो त्याची आमकां पळय रात्री आमी न्हिदतात तेन्ना तो जागरण बसता म्हळ्यार आमी लेखताचे कसले सामान्य जावन हें वाजयतना वैर अर्थ करून घेतना कसं लागता आमी पळय रात्रीचे बैसून फुडें निशब्दस्त लायक वाजिल्लें मना वता म्हणून रात्री पल्ले बैसून वाजितले जेन्ना सच केलो न्हीद कोळणू सकाळ गट्टे न्हिदताची तशी कोण मनन करता मुनी तो रात्रीचे जागरण बसता एकांतर देवाक तपस्या करूक सकाळचे न्हिदत तो म्हण तशी लागता जाल्यार आमी एक कसं म्हणटाची ओगोट म्हणटा पळय तशी ताजे अर्थ कसले म्हळ्यार सर्व जिवांक रात्री खंयची आस तंतु तो मुनी म्हळ्यार तो स्थितप्रज्ञो तो जागृत असता म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हळ्यार आमकां सर्व प्राणींक रात्री खंयची म्हळ्यार गती नातिले विशय म्हण लेखूं येता आमकां गती नातिल्या विशयांत आसक्ती चड जाल्यार मुनी त्या विशयांत पुरय ताका नाका न्हय तो न्हिदता म्हण ताका ते विशय नाका तेंची आमकां खंयचे विशय आसक्ती आस तो मुनी स्थितप्रज्ञ म्हणल त्या विशयांत तो न्हिदता म्हळ्यार ताका आसक्ती ना तेची आमी खंयच्या विशयान न्हिदताचे पळय म्हळ्यार आमी खंयच्या विशयान न्हिदोचे देवा साधन करचे विशयांत आमकां आसक्ती ना न्हिदोचे आमी तसले विशय तो जागृत असता म्हूण तशी लेखुका म्हळ्यार देवल विशयांत मुनी जागृत असता इंद्रियांत आसक्तीशील जन देवल विशयांत न्हीद काडताची तेची इंद्रिय आसक्तीशील विशयांत मुनी न्हीद काडता तो आमी इंद्रिय आसक्त जावन आसताचे म्हळ्यार आमकां रात्री म्हळ्यार आमकां देवल विशयांत रात्री सामान्य जनांक तांकां जागरण आमकां खंयचे विशय जागरण आसता पळय इंद्रियार्था विशयांत आसक्ती आसता पळय तांतूं तांकां न्हीद म्हूण तशी लेखुका जाता तशी आमी कशें सुका म्हळ्यार समुद्रांत कितली न्हंय येवन प्रवेश करता न्हय जाल्यार समुद्र उकवलो न्हंय उदक चड जाल्लें गांवां आयलो व्हडलो येयलें म्हणून वे ना न्हय तशीच हांगा दुखून थंय दुखून हांगा दुखून आश म्हळेल समुद्र आश म्हळेल न्हंय मन म्हळेल समुद्रा प्रवेश करता म्हूण लेख्या तेन्नाय तें मन चंचल जैन शिरप्त जाल्यार तोच स्थितप्रज्ञ म्हणून घेता आपुर्यमाणम अचलम प्रतिष्ठः समुद्रमापः प्रविशन्ति नद्यः कळ्वे न्हंय पुरे आश म्हणले क्या मन समुद्र म्हणले क्या खंय खंय दुखून न्हंय येवन समुद्रा म्हणल्यार समुद्र लोल कल्लोल जायना की तशीच नाना आशी मना भितर रिगल्यार मन लोल कल्लोल जायना नातल्यार तो ती स्थितप्रज्ञ म्हणून घेता म्हूण सांगून तशें जावन पुरे सर्व आशी सोडका निस्पृह जावन जीवन चलयसुका निर्मामा आव मेगेले म्हूण कोणाना निरहंकार हांव केलेले हांव करचे असल अहंकार कोणाना ममकारू आनी अहंकारू कोण त्याग केला की सोडला की स शांती मदी गच्छती ताका मात्र मन शांत जावन आसता तशी हक्काची येशा ब्राह्मी स्थिती हीची ब्राह्मी स्थिती म्हणटाची ब्राह्मी स्थिती म्हळ्यार परमात्मा पाविले स्थिती कोणाक परमात्मा पाविल स्थिती मेळ्ळा तो न विमुह्यती वापस ताका मोह म्हळेली नाकय कळ्वे ही स्थिती हो तशें जाल्यार आमी जिवनांत समय एक 20 वर्सां भितर ही स्थिती प्राप्त करता दिसता म्हूण लेखल्यार ना ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಕಡೆಗಾಲಂತೂ ಸಾಧ್ಯ जावचें परमात्माला वैरी मन दवरूंक तसल जनांक ब्रह्म निर्वाण मेळटा तूं सगळें जीवन
तू विषयासक्त जावन कळला कडे घाल्यार तुका देवाल वयर मन येईल तशें जावन ना बा तुका परमात्मा मेळना म्हूण सांगू जायना कित्याक म्हळ्यार कटवांग रायू तो ताका कडे म्हणटा ताका कळ्ळी की आनी म्हगेलें आयुश्य मुखाल घंटो मांद्रसचें म्हूण तेच भितर तो समाधी वचून ध्यान करून समाधी वचूनय देवा पावलो म्हणटाचे जाल्यार एक उडगास दवरका आमी ताका ते बशील कालगंटो अर्द घंटो भितर ध्यान साध्य जावन समाधी तो चमकल म्हण जाल्यार ते दुसू ताणें प्रयत्न केलेलो न्हय कळ्ळें ते दुसू ताका ध्यान साध्य जालेलें न्हय तो ध्यानांत तवळ वतशील देखून ताका उडले वच्चा जाल्ले तितले लेखूक आमी म्हणटना की कडेर म्हणटना देवाले उडगास येयला रे देवा पावताचे आमी म्हण म्हळ्यार कडेर म्हणटना देवाला उडगास येवका जाल्यार संततम चिंतयेंतम येन चिंतयेत अनंतम संततम चिंतयेत अनंतम अंत्यकाले विशेषत सदा सर्व काळ अच्युता अनंता गोविंदा म्हणून परमात्माला उडगास करता जाल्यार मान तांकां अंत्यकाला रे विशेष जावन देवाला स्मरण येता शिवाय अंत्यांत रामा कृष्णा म्हणल्यार जाल्यार कितले वेळ आसा रामा म्हणून कृष्णा म्हणूक म्हूण लेखला रे कळ्ळें सगळे जिवनांत पडतना बसतना उठयतना सकाळी अय्यो अम्मा म्हणू म्हणला म्हण जाल्यार कडे ते अय्यो अम्मा येवचें प्रति क्षणांत कृष्णा रामा सकट उडगास करता म्हण जाल्यार अंत्यकालांतूय ते मरण वेदन जातना कृष्णा रामांची मना येता तोंडान सांगू जायनी आसच्या पुरो जाल्यार मन अंत येता म्हळ्यार खंडीत तशें जाल्यार संततम चिंतयेत अनंतम सदा सर्व काळ देवाला उडगास केल्या मांत्र अंत्यकाला रे येता हांगा भगवद्गीतेंतूल 2 अध्यायो सांगल्या बरी जाल्लो आतां 3 अध्यायांत कर्तव्य कर्म म्हळ्यार कसले स्वधर्म पालन कसलें मागीर आसक्ती काम म्हणटा पळय ताजे निरोध कसल कशें करचें हे पुरे कृष्ण सांगता पळय स्थितप्रज्ञाले लक्षण तागेलें चलन कशी ब्राह्मी स्थिती म्हळ्यार कसं न्ही स्थितप्रज्ञ कशी करता हे पुरे अर्जुनाक प्रश्न येतना पुरे कृष्णान उत्तर सांगली की आतां अर्जुनाक ಹೇಳಿ ಡಾಕ್ಟ್ರೆ ಹೇಳಿ अर्जुनाक देव सांगता पुमांश्चरती निस्पृह म्हळ्यार कोण निस्पृह जावन आशिल्लो कोण स्थितप्रज्ञो तो कशी आसता तागेले कायिक वाचीक मानसीक क्रिया कशी आसता पुरे सांगली न्हय आतां अर्जुन निमगिता म्हळ्यार कर्मयोग प्रतिपादन कृष्ण करता सुरवेक अर्जुना एक प्रश्न विचारता निमगुचे आसा कृष्णा तूं म्हाका स्थितप्रज्ञ जाल्यार श्रेष्ठ स्थितप्रज्ञान लक्षण कसलें हे पोरे तूं म्हाका सांगलें जाल्यार आतां म्हाका तूं कर्म करी म्हूण कसलें तसल्यार सांगिल्लें युद्ध करी म्हणून हांव कसं म्हणलें भिक्षाटन करून जाल्यार जीवन करता तपस्वीशी जीवन तशें स्थितप्रज्ञ जावचें लायक आशिल्लें न्हू हांवें म्हाका कसलें तूं तत्किं घोरे कर्मणि माम नियोजयसि केशव युद्ध म्हळ्यार घोर कर्मांत तूं म्हाका कसलें युद्ध कर म्हणून घोर कर्मान किम नियोजयसि कसं खातीर तूं म्हाका युद्ध करचे विशयांत आसक्ती घे म्हणटा तूं एक पंथा कर्म करी म्हूण युद्ध करी म्हूण सांगता एक पंथा ज्ञान श्रेष्ठ देवा पळय स्थितप्रज्ञ जा म्हूण म्हणलेले रितीरी त्या पळय सांगता ह्या मिश्रणें वाक्यन त्या वय दोन्ही तूं सांगला रे हांव कसं करचें म्हाका तें करचें की हें करचें की म्हूण कळना न्हू कृष्णा तुका गोतना दिल कसल ना तशें जावन तद एकम वद निश्चित्य हांव कसल कोरका एक सांग म्हाका कर्मयोग करी ज्ञानी योगी जा ते पळय सांगू नका एक वेळ ज्ञानी जा ज्ञाना खातीर प्रयत्न करी नैवे कर्मयोगी जा कसल तूं एक सांग इत्याक म्हूण म्हळ्यार म्हाका कसल बरें येना श्रेयोहमापण्याम म्हाका कसल बरें म्हणलेल्या विशयांत म्हगेल्या पशी तुका चेडो गोतस कृष्णा खंयची जिवाक कसल बरें खंयची जिवाक खंयची वेळा कसं जेवका हे पळय तुका गोतस आमकां गोतना तशें जावन हांव कसं केलें श्रेश्ठ म्हूण सांगू न्हू तूंची म्हाका एक वाट सांग मात्र म्हूण म्हणटना कृष्ण सांगता पळय अर्जुना 2 रितीरी देवा पावयेत लोके अस्मिन लोके ह्या लोकांत द्विधा निष्ठा 2 नमुने निष्ठे जेवन आसाची हांव फुडें सांगला ये ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां ज्ञानयोगेन योग म्हळ्यार ज्ञान पावो प्रयत्न करून सांख्य जन म्हळ्यार ज्ञानी जन
कर्म कोण करून निष्काम जावन ते योगी जन कर्मी जन दोन्ही नमने निष्ठस देवा पावच्याक कळवा दोन्ही माटस म्हणल्या क्या तसे सांगित तशी जलारी कसं गोसवाय अर्जुना ज्ञानयोग जावो कर्मयोग जावो कसं की एक कोरूक आता ज्ञान पावचे म्हणून म्हळ्यार ते एक कर्मस ना माय कसं नाही आता ज्ञान पावचे कशी देवाले विषय ऐकूचे देवाला विषयी वाजूचे हाजे निमते आमी ज्ञान पावचे म्हणजे थंय एक कर्मच ना माय कसं ते वाजूचे जेव्हा ऐकूचे कसले प्रयत्न करना अशें हांव ज्ञानी जाता म्हणून म्हळ्यार जाता ना ना माय तशें हांव न कर्मणाम अनारंभात कसले एक कर्म करू शूर करना नातला रे निष्कर्म्यम पुरुष न अश्नुते ताका निष्काम सिद्धी जाल्ले म्हणून सांगू जायना शिवाय सर्व संन्यास केले संन्यास म्हण सर्व सोडले हांवें तेन्नाय म्हाका सिद्धी मेळटा म्हणून सांगू जायना म्हणून सांगता तो म्हळ्यार कर्म करना अशी सिद्धी मेळना न्हू तो बसल्यार कांय सिद्धी पावच्या जायना म्हणून म्हळें तारी तो कृष्ण सांगता रस इत्याक म्हण म्हळ्यार जिवांग हें लक्षण तें एक शरीर घेवन येयले आत्माचे लक्षण कसले म्हणून म्हळ्यार नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत पळय मनुष्य जेवो खंयचे प्राणी जेवो तांकां एक शरीर मेळ्ळें म्हूण जाल्यार त्या शरिरान करचें काम करतात गाय जाल्यार पळय नुतो बसता म्हणूच वे एक वेळ पांयां लयलो एक वेळ चापडा इतर रबले एक वेळ कान हलयले एक वेळ बल्लान मुसदम डयले कसले पुणी करत रसता आंगणा सोडले तण खाल्ले तशी नुतो बसले म्हूण म्हळ्यार नांची ना खंयचे जीव नुतो बैसना नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत म्हळ्यार खंयची प्राणी मनुष्य समीत एक घडी नुतो बैसना आतां आमकांची हातपाय बांदून घालून बसयले म्हणले क्या कसले करू सोणा तुमकां आजी म्हूण मनान काम करता की ना आमी कर्म म्हूण म्हळ्यार कायिक वाचिक मानसीक आसता न्हय हातपाय बांदून घालून बसयला मन दिसता मेगेला हातपाय बांदून घाला न्हय एक पण काण सोडयो कसं करता पळय म्हळ्यार ताका आतां कर का म्हणलें की पुरी आमी मनान करताची मेला हातपाय सोडले पुडले ताका मान दवरता अशें करता बुरगून घालता तशी जेव्हा तोंडान म्हणू खंय पुरोवचें आमी सोडवाय तूं एक पण मेगेला हात सोडय पळीत पळय तुका अशी तशी म्हळ्यार कसले जेवो कर्म जायना न रब्बना शरीरान कायिक जेवो वाचिक जेवो मानसीक जेवो इतक म्हूण म्हळ्यार सर्व हा प्रकृती जय ही गुणे ही तांगेली एक प्रकृती म्हूण म्हळ्यार प्रकृती तांगेली एक प्रकृती म्हणून म्हळ्यार मस्त प्रकृती म्हणणे प्रकृतीची तिन्ही गुण सात्विक राजसिक तामसिक ताका समजावन ते प्रकृतीक पराधीन जावन कळव्या ते तांगेले प्रकृती कसली सात्विक की राजसिक की तामसिक की ताका समजावन गुण ताजे निमती कर्म जाता कळव्या तशी कोण कर्मेंद्रियाणी संयम्य या आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार असा उच्यते आता एकक पंथा कर्मेंद्रिय पुरे बांधून घाले आता हांव सांगली पळय कर्मेंद्रिय पुरे बांधून घाले हात पांय पुरे बांधून घाले तशीच एकलो हांव मस्त स्थितप्रज्ञ म्हाका मेगेल मना वयर निग्रहस म्हूण सांगून संन्यासेशी जावन बसला म्हणले क्या चंदी चेल्ली येद्रा दुखून चमकला रे मनान ताणेक ते चेल्ली पळोवंक आशिल्ले तिका बैसूंक आशिल्ले तिगेले ओट भोवंक आशिल्ले म्हणल्यार तेव्हा एक मानसीक व्यभिचार जाली न्हय कोण कर्मेंद्रिय ताणें नियंत्रण केला म्हूण तो लेखता जाल्यार मनसा स्मरण मनान ते स्मरण करता तर ताकाय विमूढ आत्मा म्हणटाची जेव्हा मिथ्याचारी म्हूण म्हणटाची म्हळ्यार येद्रा दुखून एक भितरच्यान विंगडतो येद्राच्यान बारी निग्रह करता जाल्यार ताका कसले मनोनिग्रह ना म्हूण सांगून तशीच पळय वाक पाणी पाद पायू उपस्थ पांचकर्मेंद्रिय कळ्ळें कष्टान संयम केल्ले म्हूण लेखूं येता कळ्ळें जाल्यार कसलें हांव पळयना कसलें उलयना कसले बायल मनशाल सुद्दी वचना अशें पुरी लेखून असल्यार हें बहिरेंद्रिय संयम जाल्ले वयवे मन तागेले निग्रह ना म्हूण जाल्यार तो इंद्रियार्थ म्हळ्यार ते आतां दोळ्यान कसं की पळोवका म्हूण लेखिल्लें कसं की खावका म्हूण लेखिल्लें कसं की अनभविसूका म्हूण लेखिल्लें ह्या मनान तो करता म्हणजे ताका मिथ्याचारी म्हणटाची मनसा स्मरण मिथ्याचारी म्हळ्यार तो नाटक करता म्हूण सांगून तशें हांव इंद्रिय पुरे मनान निग्रह कोरून ज्ञानेंद्रिय पुरे निग्रह कर्मेंद्रिय निग्रह करचे मन त्या कर्मेंद्रिया विशयान तो आसक्त ना जावन ना अशी करचे तशें जाल्यार मात्र तो श्रेष्ठ म्हणून घेता कर्मेंद्रियैः कर्मयोगम आसक्तः स विशिष्यते कर्मेंद्रिय न कर्म करू का कर्णाशिरा भुजेन जाल्यार आसक्तः
ते केलेलं कर्म अंद कसं जालें आसक्ती दवरना म्हळ्यार आमी कसा लेखताची म्हळ्यार अय्यो करका नवे हें करू काम म्हणून करचें पडलें ताका आसक्ती दवरनाशी म्हण लेखलें तशी न्ही फलासक्ती दवरनाशी. आतां एक फुलां माळ करका म्हण दिसली म्हण लेख्या केल्ली ताका एक फुलापेक्षा दवरताची आमी कसं न्ही 4 जणांन वगळ का मिगल माळ देवा घालू का ना देवा खातीर केलेले मनान केल्ले थंय व्हरून दवरले घाल्ल्यार घालताची न्ही ना ना कोणें वगळ सुचय नाका कळ्ळें वगळ सिल्यार कृष्ण अर्पण म्हणचें ताका अनासक्त कर्म म्हणून म्हणचें कळ्ळें कोण ते आसक्ती दवरून करता तेदन ताजी निमती जावची साधक बाधकाका पुरे तोच भाग्यस्त जाता. तशी कर्म करतना अनासक्त कर्म कोरका म्हळ्यार ताजी फल कसलें ताजे विशयांत आसक्ती दवरच्या नज तो श्रेष्ठ म्हूण सांगून तशें अन्य कसं न्ही म्हळ्यार तशें अर्जुना नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्यायो हि अकर्मणः नियत कर्म कसं तुगेलें तें करी इत्याक म्हळ्यार कर्मज्यायो हि अकर्मणः कर्णानशी बसची पशी कर्म करचें श्रेष्ठ तुगेलें नियत कर्म कसं न्ही नियत कर्म म्हळ्यार स्वधर्म आचरण तुगेलो धर्म खंयचो क्षत्रिय धर्म आचरण कसं म्हळ्यार युद्ध करचें तशें तूं युद्ध करी तातूंत आसक्ती कसली दवर नाका तूं युद्ध करनी म्हळ्यार तुगेलें शरीर यात्रा पिच ते न प्रसिद्धेद कर्मणः कर्म करनातले शरीर यात्रे जायना शरीर यात्रे म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार जीवन निर्वहणे म्हणटा पळय आतां युद्ध करनी ताणें तसलें बैसून कसं गेलें ताणें कांय करना नसल्या बरी जेल नमे देवान शरीर दिला ते शरिराक स्वधर्म कसो म्हूण दिला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र म्हळ्यार 4 वर्णांत मेल कुळे ते वर्णाक कसं सांगला पळय वर्णमिहित कर्म ते करू का ते कर न्ही जाल्यार आतां पळय स्कुला वताची मास्टर होमवर्क दिता होमवर्क करिनाची म्हूण जाल्यार ताका पनिशमेंट मेळना मागीर तशी आमी शरीर घेवन आयली नंतर आमगेलें शरीर वर्क तें होमवर्क म्हणजे पशी आमगेलें बॉडी वर्क तें कसं न्ही स्वधर्म कर्म ते कर न्ही म्हूण जाल्यार ती मास्टर कशी आमकां शिक्षा दिता पळय तशीची आमकां देवूय शिक्षा दिता आमी करचें कर्म आमी करूं का वर्णाश्रमाक उचित जावन आसूचें कर्म तशें जावन तें कर्म करी तुगेलो वर्ण कसं न्ही तुगेलो आश्रम कसं न्ही ताका समजावन कर्म करी आतां तूं वनचारी जावन आसता भिक्षाटन करता म्हळ्यार तें ब्राह्मणांक गेलें कर्म न्हय तूं क्षत्रिय जावन युद्ध करनाशी ब्राह्मणांक गेलें कर्म केलें तें मागीर तुका पापची त्या करनाशी राबल्यार युद्ध करनाशी राबल्याचेर तुगेलें पाप जाता तशी जाल्यार कर्म करी जाल्यार कशी करता यज्ञार्थात् कर्मणा अन्यत्र लोकोयम कर्मबंधनः कर्म करी युद्धाक म्हाका जय मेळटलें हें फल मेळटलें तें फल मेळटलें कसलें लेखना नाशी फल पुरे फला अपेक्षा पुरे त्याग करी आतां येदोळ ते अर्जुनान कसं सांगिल्लें मेगल गुरुजनां हत्या करता ताजे नंतर कितली वर्णसंकरा कारण जाता पुरे क्षत्रिय मरताची बायल मनशां नात जाताची तांणी विंगड जातीच्या वर डिकून घेवपाक जाता एका अध्यायांत यांचें नांव आमी पळयलेलें तसल्यार हे पुरे कसं जालें युद्ध म्हणलेलें कर्माक अमकीन मने फल मेळटा म्हूण ताणें निर्धार केल्या बरें जालें न्हू तें चुकी म्हूण कळ्ळें तें करूं नज तें चुकी म्हूण सांगून म्हणटा तशी अन्यक यज्ञार्थात् कर्मणोन्यत्र कर्मबंधन जायना नाशी राबता जाल्यार कित्या खातीर कर्मबंधन जायना अशें कर्म करता म्हणलें कृष्ण ताजे खातीर सहयज्ञा प्रजा सृश्टवा म्हूण सांगून ते मनशाक सृश्टी करतनाची तेगेलो उठो यज्ञ म्हळ्यार ताणें करता जाल्यार कर्म ही सृश्टी केला तें कसलें म्हूण सांगून कृष्ण निरूपण करता ते विशीं आमी पयचे दिसाक पळया आजी सांगेल सरवई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.